आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण मान्सून विषयी चर्चा करतोय। आपल्यासोबत डॉक्टर रामचंद्र साबळे आहेत, हवामान तज्ज्ञ, विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, टिळक पंचांग करते, आणि उदय देवळणकर आपल्यासोबत आहेत औरंगाबादवरनं हवामान तज्ज्ञ। पुन्हा एकदा त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत की काय प्रक्रियेतनं अजून पुढे आपण या सगळ्या हवामानाला, बदलत्या हवामानाकडे बघायला पाहिजे। विवेक कुलकर्णी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे। जसं आत्ता आपण चर्चेमधनं बघितलं की कुठे ना कुठेतरी सांगड घालायची गरज आहे। जसं देवळणकर म्हणाले की संकेत आहेत काही, तुमचं शास्त्र जे आहे, पंचांगाचं जे शास्त्र आहे, ते केवळ संकेतापुरता आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे की त्याच्यातनं काही ठोस अशी उत्तरं केवळ गणिताच्या रूपातनं आणि या सगळ्या आकडेमोडीतनं मिळण्याची शक्यता आहे, असं तुम्हाला वाटतं? मुख्यतः यामध्ये अनुभवाचा भाग जास्ती आहे आणि अनुभवाचा फायदा जास्ती होतो। म्हणजे अगदी पूर्वीसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की ज्याला हिवाळ्यामध्ये पहिला पाऊस पडतो त्या ज्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणानुसार पुन्हा तो हे असतो, तर ती तारखेनंतर मग जूनमध्ये त्या ठिकाणी मान्सून कधी सुरू होणार असं सुद्धा एक कोष्टक आहे। तर त्याचा अनुभव घेतला गेला पाहिजे। आता माझे एक मित्र आहेत अरविंद जोशी म्हणून, ते वॉटरप्रूफिंगचा बिझनेस करतात। आता वॉटरप्रूफिंग असल्यामुळे त्यांना मान्सून पावसाचा त्यांनी अभ्यास केलेला, तर त्यांचा अनुभव असा आहे की वळवाचा पाऊस पहिला जेव्हा येतो त्यानंतर 45 दिवसांनी मान्सून सुरू होतो। तर असं प्रत्येकाच्या अनुभवाचा फायदा आणि तो किती जमतो हा घेतला गेला पाहिजे। म्हणजे पंचांग आहे, आता हे वेधशाळा आहे, उपग्रहाद्वारे सर्व माहिती मिळते, पुन्हा हे असे व्यावसायिक काही लोक आहेत त्या दृष्टीने अभ्यास करणारे, त्या सगळ्यांचाच खरा या दृष्टीने सर्वांकडे माहिती घेतली गेली पाहिजे आणि त्याचा एकत्रीकरण करून काहीतरी त्याचा उपयोग करून घेतला गेला पाहिजे। नक्की तुम्ही म्हणता की या सगळ्या माहितीचा उपयोग करून घेतला गेला पाहिजे। देवळणकर सर, जो अलीकडच्या काळामध्ये खूप चर्चेला आलेला विषय आहे, हवामान बदलाचा असेल, ग्लोबल वॉर्मिंगचा असेल, या विषयाला सगळी माध्यमं आम्ही असू किंवा प्रत्यक्षामध्ये या विषयाचं जे गांभीर्य आहे ते आणि या हवामानाचा खरंच काही अर्थार्थी संबंध आहे का, की केवळ ती सुद्धा एक प्रकारची पोकळ अशी हकाटी आहे, की ती सुद्धा एक सापेक्ष अशी गोष्ट आहे, या सगळ्या बदलांमधली एक केवळ छोटी गोष्ट आहे? काय नेमकं त्याच्यावरचं तुमचं मत आहे? अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे, गंभीर विषय आहे। गेल्या वर्षी जी गारपीट झाली त्यामध्ये उंदीर मेले, साप मेले, पोपट मेले, पक्षी मेले। ह्या सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना पृथ्वीच्या वातावरणाचा सगळ्यात जास्त अभ्यास होता, तरी सुद्धा ते या संकटात सापडले। याचा अर्थ हे त्यांच्या नॉलेज स्पिअरच्या बाहेरच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि ही मला अत्यंत गंभीर गोष्ट वाटते। पाऊस आणि शेती हा प्रामुख्याने आपला अभ्यासाचा विषय आहे। आपला प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे, नागरी वस्तीच्या पिण्याचं पाणी, जनावरांसाठी आवश्यक असलेलं पाणी, औद्योगिक गरजांसाठीचं पाणी आणि शेतीसाठीचं पाणी। शेतीसाठीच्या पाण्याचा जेव्हा विचार करतो आपण, त्याचं मोजमाप करण्याचं तंत्र आपल्याकडे आहे। पाण्याच्या प्रत्येक पिकाला लागणाऱ्या पाण्याची गरज आपल्याकडे, दर हेक्टरी लागणाऱ्या पाण्याची। आमच्या निदर्शनाला आलेल्या अनेक गंभीर गोष्टी आहेत। त्यात सगळ्यात काळजीची गोष्ट मला काय वाटते की अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये भूजल पुनर्भरणाचा जर लिटरमध्ये विचार केला तुम्ही, तर साधारण 8 लाख ते 20 लाख लिटर हा ग्राउंड वॉटर रिचार्जचा त्याचा दर आहे। दुष्काळी वर्षात याहून तो कमी होऊन जातो, 8 लाखाच्या खाली जातो। पण तिथेही ऊसासारखं पीक घेतलं गेलं, ऊसाला साधारण म्हणजे अगदी 2 कोटी लिटर पासून ते 4.5 कोटी लिटर पर्यंत पाणी हेक्टरी वापरणारे शेतकरी आम्ही पाहिले। याचा अर्थ उघड आहे की तुम्ही एवढं जर ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन केलं आणि हा रिझर्वॉयर संपवला तर अनेक गंभीर समस्यांना आपण आव्हान देतो। त्यामुळे पुरेसे पाणी नसलेल्या ठिकाणी अयोग्य पीक पद्धती असली
तर ह्या प्रकारच्या व्हॅगरीजला, ह्या प्रकारच्या संकटाला तोंड देण्याची क्षमता आपली कमी होऊन जाते. तर हा प्रश्न याच्यापुरता मर्यादित नाही. कारण ग्रामीण भागात आपण जे रोजगार निर्मिती करतो, जर समजा तुम्ही असं गृहीत धरलं की उसाला साधारण 2.5 कोटी लिटर पाणी लागणार आहे, गव्हाला 50 ते 60 लाख लिटर पाणी लागणार आहे, 700 ते 800 मिलीमीटर म्हणजे 70 ते 80 लाख लिटर पाणी कापसाला लागणार आहे. ह्या सगळ्या पिकातून दर हेक्टरी कुशल रोजगार तुम्ही किती निर्माण करणार, किती ग्रामीण हातांना काम देणार, याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर पाणी जास्त पिणारी पिकं कमीत कमी रोजगार निर्मिती करतायत. आपल्याला रोजगार निर्मितीच्या दृष्टीने, सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने पाणी वापराचं तंत्र सुसंगत करावं लागेल, विकसित करावं लागेल. मगाशी बोलताना साबळे सरांनी सांगितलं की जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा प्रदेश भारतातच आणि सगळ्यात कमी पाऊस पडणारा प्रदेश हे भारतातच. पण ह्या दोन्ही मधला विरोधाभास असा आहे की चेरापुंजी सारख्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स लागतात, आणि ह्याच राजस्थानमध्ये पाण्याचं व्यवस्थापन असं केलं गेलेलं आहे की पिण्याचं पाणी पुरवून काही ठराविक क्षेत्रावर उन्हाळी भाजीपाला किंवा एखादं डाळवर्गीय तेलबियांचं पीकही ते लोक घेऊ शकतात. म्हणजे त्या त्या समाज घटकांनी ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित केला आहे, त्यांचं ज्ञान कसं वापरलं आहे आणि त्या दृष्टीने कृती कशी केली आहे, यावर ह्या प्रश्नाचं गांभीर्य अवलंबून आहे. आणि हाच संकेत, हाच धागा पकडून पुढची वाटचाल आपण करणं आवश्यक आहे. नक्की तुम्ही अगदी नेमक्या शब्दात हे सगळं मांडलेलं आहे की भारतामधलाच विरोधाभास, भारतामधलेच प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी इकडे सापडलेली आहेत. पुन्हा तुमच्याकडे आणखीन यातलाच एक उपप्रश्न घेऊन तुम्हाला विचारायचं आहे की आत्ताची जी काही सगळी पाण्याची टंचाई आणि पाण्याच्या टंचाईच्या आसपासची जी चर्चा आहे ती खरं तर लोकसंख्येच्या आसपासची जास्ती आहे. शेतीच्या तुलनेने जर बघितलं तर शहरांमध्ये 10-10 दिवसांवरती, 20-20 दिवसांवरती पाणीसाठा शिल्लक आलेला आहे. कुठेतरी शहरी पाण्याचं व्यवस्थापन आणि ग्रामीण पाण्याचं व्यवस्थापन यातली ही दरी आहे का? शहरी पाण्याच्या व्यवस्थापनातला जो अतिरिक्त ताण आलेला आहे तो ताण कुठेतरी आपल्याला अजून नियोजनाच्या आधारे कमी करता येऊ शकतोय का? अशा प्रकारे या सगळ्या संकटाकडे बघता येऊ शकतं का? निश्चितच, पण परंतु त्याचा फार थेट आणि सगळ्या ठिकाणी समजा नाही. मूळ प्रश्न आहे की शहरीकरणानंतर शहरातल्या नागरिकांनी अधिक जबाबदारीने पाणी वापरणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की हे पाणी जर त्यांनी वापरलं नाही तर ते शेतीलाच दिलं जाऊ शकेल. ते शेतीला वापरता येईल, पण फार मोठं क्षेत्र असं आहे आपल्याकडे की जे पूर्णपणे पर्जन्यावर आधारित आहे. आणि म्हणजे आम्ही अनेक प्रकारचे अभ्यास केले आहेत आणि बऱ्याच वेळा आपण असं पाहतो, एखादं मत जर तुम्ही विचारलं ते तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अभ्यासकाला विचारा, म्हणजे ते ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्याला विचारा किंवा सायंटिफिक अभ्यास करणाऱ्याला विचारा, परंतु साबळे सर ठामपणे सांगतात हे माझं मॉडेल आहे, परंतु असे फार कमी लोक उत्तर देतात. आमच्या पाहणीमध्ये काही इतिहास तज्ज्ञ ठामपणे बोलणारे आम्हाला भेटले आणि त्यांनी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून दिली की भारतामध्ये मूळ व्यवसाय हा गायी पाळण्याचा आहे किंवा गोपालनाचा आहे, पशुपालनाचा आहे आणि त्यावर आधारित शेती हे एक सक्सेसफुल मॉडेल आहे. कमी पावसामध्ये चाऱ्याची पिकं घेता येतात, चाऱ्याची व्यवस्था करता येते, पण प्रमुख धंदा शेतीचा करून गोपालन शक्य होत नाही. इतिहासाच्या अभ्यासामध्ये शेती व्यवसायामध्ये झालेले बदल, त्याचा लोकसंख्येवर आलेला ताण, आपण तयार केलेली वेगवेगळी मॉडेल्स, आपण वापरत असलेलं तंत्र, याची ह्या सगळ्या ऐतिहासिक अभ्यासावर पुनर्मांडणी करणं, त्याची पडताळणी करणं आवश्यक ठरतं, किंवा ते अनिवार्य ठरतं. ते सुद्धा इथून पुढच्या काळात आपल्याला करावं लागणार आहे. त्यामुळे मान्सूनचा अभ्यास करताना आपल्या वर्तन पद्धतीशी त्याचा सुसंगतपणा आणणं आपल्याला शक्य होईल आणि ते आवश्यक ठरतंय.
नक्की सध्याच्या काळात. नक्की तुम्ही ही जी सुसंगती येण्याची जी गरज आहे तुम्ही म्हणताय, मी डॉक्टर रामचंद्र साबळे तुमच्याकडे येण्याच्या अगोदर आणि तुमच्याकडनं खरं तर काही भाकितं सुद्धा आम्हाला ऐकायला आवडतील येणाऱ्या काळातली, पण त्या अगोदर मला उदय देवळणकर तुम्हाला